नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10 आणि तुम्ही बघत आहात निकाल लागल्यानंतरचा आमचा निवडणुकीवरचा सदर गुलाल. मित्रांनो, निकाल लागला याचा अर्थ गुलालचे एपिसोड संपले असे नाही. त्याचे कदाचित नाव बदलेल, पण मी तुम्हाला इथनं उलट जास्त प्रमाणात आणि सुधारित असा मी तुम्हाला गुलाल किंवा त्याच्या नावाचं साधर्म्य असलेलं मी आता पर्व ह्याला नाव देणार आहे की सुनामी पर्व असं आपण त्याला म्हणू शकतो. तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. निकाल काल लागला आणि अक्षरशः काही शब्द त्याला अभूतपूर्व, अनाकालनीय किंवा अतिशय धक्कादायक, मी असं म्हणतो अतिशय धक्कादायक यासाठी म्हणतोय मित्रांनो, नीट समजून घ्या. TV10 नाही, मिलिंद जाधव नाही, तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीनं हा निकाल म्हणजे ह्याचा विचार केला नव्हता. हे मात्र नक्की. आणि सो कॉल जे काय एक्झिट पोल्स आहेत वेगवेगळ्या कंपनीचे, ते तर अतिशय लांब राहिले होते. विचार करा, फक्त एका पक्षाचाच आपण बोलूया की भाजप हे 100पर्यंत टेकेल एवढं बऱ्याच जणांनी धाडसानं अगदी सांगितलं होतं. पण 133 का 135, मला आता शेवटची फिगर खरंच माहीत नाही, पण ती महत्त्वाचीच नाही आता, कारण का 185च्या पुढं गेलेलं आहे महायुती. तर मित्रांनो, याच्यावर फक्त एकच मी वाक्य म्हणू शकतो, जो जीता वही सिकंदर. आणि याच्यावर जर तुम्हाला जर ऐकायचंच असेल ना, तर TV10ची गरज नाही. तुम्ही सुषमा अंधारे म्हणजे जे हारलेले आहेत ना, त्यांच्या तोंडून उलट जास्त ऐका, कारण का जे जिंकलेले आहेत ना ते काही सांगण्याच्या मूडमध्येच नाहीत. ते 7वे आसमान पे आहेत. त्यानंतर अगदी तुमचे आवडते लाडके संजय राऊत असू द्यात, आणि म्हणजे माझेसुद्धा, मी असं म्हणतो त्या बाबतीत, आणि त्यांचं ऐकून घ्यायला काही हरकत नाही, आपल्याला ऐकायला पैसे पडत नाहीत. आणि उद्धव ठाकरे साहेब, अजून काँग्रेसवाल्यांनी ओपनली म्हणजे त्यांच्या पक्षश्रेष्ठींमध्ये जे काय आहेत त्यांनी सांगितलेलं थोडंसं, पण पटोले काय म्हणतात किंवा थोरात काय म्हणतात त्यांच्या बाबतीत तर अतिशय धक्कादायक आणि अपमानास्पद असा निकाल लागलेला. चला, आणखीन एक शब्द आहे आजच्या पिढीचा, मूव्ह ऑन. तर माझा आजचा मुद्दा, गुलालमधला माझा आजचा मुद्दाच हा आहे की उद्या शपथविधी होणार आहे. उद्या कदाचित मुख्यमंत्रीसुद्धा ठरणार आहे, आणि हा आत्ता माझ्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर परत आणखीन बरंचसं आपण म्हणजे मागच्याशी टच करणार आहे, पण शक्यतो मागे जाणार नाही. जर तरला काहीही अर्थ नाही, त्याला आपल्याला भरपूर वेळ मिळेल विचार करायला. पण फिर कभी मुख्यमंत्री आत्ता एवढं तर नक्की ठरलेलं आहे की महाविकास आघाडी हे सत्तेमध्ये नाही आहेत, महायुतीतला मुख्यमंत्री असणार आहे. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा दोन म्हणजे जे काय मतं येतील ते म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री असेल का नसेल, एवढंच फक्त. इकडची बाजू आपण नंतर बघूया. तर मित्रांनो, मी ह्या बाबतीत TV10 एवढं सांगतो की 100 आणि 101% भाजपचा असेल. पण मित्रांनो, मी माझं मागचे एक्झिट पोलही दिलेलं आहे, पुण्यावरचं मी भाकीत केलेलं आहे, त्याच्यावर आपण नंतर बोलणार आहे. पण मी एवढं म्हणतो की मला एवढं कळालेलं आहे आणि की मला राजकारणात इंटरेस्ट का नाही आहे, कारण का मला राजकारणातलं फार कमी कळतं, हेही माझ्या लक्षात आलेलं आहे. माझा एक्झिट पोल तर टोटली माझा TV10चा चुकलेला आहे. जे मी हे केलं होतं भाजप बऱ्यापैकी कमी मी केलं होतं, त्याच्याबरोबर तिप्पट उलटं झालेलं आहे, आणि हे मी मान्य करतो. आणि यालाच मी म्हणतो की मी जे सांगितलं होतं की भावनिकदृष्ट्या मला सांगितलं किंवा मला जे वाटतं किंवा मी जे लोकांकडनं ऐकलं, पत्रकार आहे मित्रांनो मी, आणि कुठल्याही पत्रकाराचं बरोबर ठरलेलं नाही आहे, खरं ठरलेलं नाही आहे, अगदी अभ्यासूसुद्धा. मी तर नवीन पत्रकार आहे. तर मित्रांनो, की कसं आहे माहिती आहे का, की ते हे जे झालेलं आहे ते अतिशय वेगळं आणि धक्कादायक आहे. तर पुन्हा एकदा मी मुद्द्यावर येतो की मुख्यमंत्री, महायुतीतला मुख्यमंत्री कोण, तर अर्थात सगळ्यात नाव पुढे येते ते देवेंद्र फडणवीस. अक्षरशः आदल्या दिवशीपर्यंत ज्यांच्याकडं माझ्यासहित विलन म्हणून बघितलं जात होतं, आज ते त्याच्याशिवाय दुसरा हिरोज कोणी आपल्याला दिसत नाही आहे. तर ते मात्र आम्ही सांगायचा आणि दाखवायचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर आता थोडं असं म्हणायला काय हरकत नाही की थोडं राजकारण जे काय कळायला लागले ना, त्याप्रमाणे मी असं म्हणेन की भाजपची एक चांगली गोष्ट झाली. आता मागं जरा जातोय थोडंसं की लोकसभेमध्ये जे काय त्यांच्या चुका झाल्या ते लगेच लक्षात आणून ते सुधारणा केले, हे मी मागेही सांगितलं होतं. आणि त्यांनी डॅमेज कंट्रोल पूर्ण केल्याने इतका चांगला केलेला आहे की सुनामी, खरोखर ही वेव्ह नाही आहे, मोदींची लाट होती
ही तर भाजपची महाराष्ट्रामध्ये सुनामी आलेली आहे आणि आता ते सत्तेवर आहेत आणि त्यांच्याबरोबर आपल्याला आता पुढे जायचं आहे. त्यामुळं आगे क्या होगा हे फार महत्त्वाचं आहे. तर एवढं मात्र मी असं म्हणजे आता मला वाटतं की भाजपचाच उमेदवार हा असेल, पण त्याच्यामध्ये सुद्धा जर तर आहे. परत एकदा ते लोकांचा विचार करून भाजप आहे ना, लोकांच्या सायकोलॉजीचा खरा अभ्यास करणार आहे आणि त्याच्याकडे तज्ज्ञ असतील ते विचार करून कदाचित कदाचित बघा हे एकनाथ शिंदे यांना सुद्धा मुख्यमंत्री पुढे करू शकतील. आणि तसं केलं तर शेवटचा जो त्यांच्यावरचा आरोप ठेवला जाईल ना तो सुद्धा पुसला जाईल. कारण का, जेव्हा 2.5 वर्षापूर्वी भाजप सत्तेवर आलं एकनाथ शिंदेच्या सहित, छोटा पक्ष असून जर त्यांना मुख्यमंत्री केलं हे सगळ्यांना धक्कादायक होतं देवेंद्र फडणवीसांसहित. आणि सगळ्यात चांगली गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत सगळ्या पूर्ण ह्या 5 वर्षामध्ये झाली तर त्यांनी ती एक्सेप्ट केली आणि हसत खेळत एक्सेप्ट केली. आणि जे मुख्यमंत्री होते मागचे 5 वर्ष ते एका नवख्या पक्षातल्या नवख्या व्यक्तीच्या, म्हणजे तो राजकारणासाठी सुद्धा एकनाथ शिंदे हे फार बऱ्यापैकी नवखेच असं म्हटलं पाहिजे, त्यांच्या हाताखाली ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पुढचे 2.5-3 वर्ष काढली. तर म्हणजे ही फार मोठी, लोकांना त्याग फार आवडतो. तर हा एका अर्थाने लोक त्याग म्हणून घेतील. त्यामुळं देवेंद्र फडणवीस म्हणजे त्यांनी जे मान्य केलं पक्षश्रेष्ठींचं आणि ते नेहमी म्हणत आले. आणि परत इथं मी म्हणेन निष्ठा, त्यांची पक्षातर्फे निष्ठेला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. आणि डाग विरहित मग त्याच्यावर त्या मनाने म्हणजे आरोपच नाही आहेत असा ते व्यक्ती आहे. तर त्यांना मुख्यमंत्री का करू नये या प्रश्नाचं उत्तर जास्त अवघड आहे. तर ते म्हणजे भाजपचंच असायला पाहिजे, कारण का भाजपचे महायुतीमध्ये म्हणजे कुठलंही हे बघितलं अगदी शिंदेचं बघितलं ना, त्यांच्या जवळजवळ दुपटीपेक्षा जास्त त्यांची हे आहे मेजॉरिटी आहे. आणि खऱ्या अर्थाने बघितले ना ते 145ला फार कमी त्यांच्याकडे राहतं, ते त्यांना कसंही मिळू शकतं. तर हा मुद्दा आहे. तर परत एकदा मी येतो की मुख्यमंत्री कोण असेल तर भाजपचाच मुख्यमंत्री असेल आणि त्यात आणखीन देवेंद्र फडणवीसांचं नाव अगदी वरच्या स्थानावर असेल. इथे पण एक शक्यता अशी आहे की चांगुलपणा म्हणजे लोकांमध्ये आता हा जो आहे ना गुडविल टिकवण्यासाठी आता सत्ता तर आलेली आहे आणि 100% रिमोट कंट्रोल कुणी का मुख्यमंत्री असं ना भाजपकडेच रिमोट कंट्रोल असणार आहे, केंद्राकडे असणार आहे. त्यामुळे त्यांना खरंच काही फरक पडत नाही. 2.5 वर्षामध्ये असं काही फरक पडला नाही, पण त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल आणि ह्यावेळी अगदी जास्त ताकदीनं त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल आलेला आहे. तेव्हा ते म्हणतील तेच पूर्व दिशा असणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री कोण होणार आहे हे ह्याचं खरं भाजपतल्या वरिष्ठांना विशेष करून केंद्रातल्या लोकांना काही काळजी असायचं कारण नाही. पण ते एका अर्थाने मग ते चांगुलपणा ठेवण्यासाठी शिंदेना मुख्यमंत्री परत करण्याची शक्यता आहे, ही एक पॉसिबिलिटी आहे. आणि आणखीन एक पॉसिबिलिटी असंही होऊ शकतं की मुख्यमंत्री एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत 5 वर्ष, एकनाथ शिंदेना 2.5 वर्ष मिळालं तर का नाही एखादं वर्ष त्या अजित पवारांची इच्छा पूर्ण करावी असं म्हणून त्यांनाही खुश करता येऊ शकतं. असं करून एखाद्या वर्षासाठी किंवा असं ठरवून, पुढचं कुणाला माहीत नाही, त्यांना सुद्धा मुख्यमंत्री करू शकतील. या सगळ्या शक्यता आहेत मित्रांनो. आता या निकालानंतर काय होईल खरं सांगता येत नाही आणि काय होऊ शकेल हे सांगता येत नाही. याचाच अर्थ याला म्हणतात पॉलिटिक्स. हे माझं आत्ताचं डेफिनेशन झालेलं आहे. तर मित्रांनो ते एक शक्यता आहे. पण त्याबरोबर आणखीन एक शक्यता मी शेवटची सांगतो. आजचं हा व्लॉग कोण बनेगा मुख्यमंत्री उद्या कळणारच आहे. तर त्याच्यामध्ये मला असंही वाटतं की कदाचित भाजपमधलाच एक नवीन आणि एक वेगळा चेहरासुद्धा देण्याची शक्यता आहे. याच्यावर मागेसुद्धा चर्चा झालेली आहे. त्यामध्ये अक्षरशः नितीन गडकरी यांचं नाव अगदी सगळ्यात आघाडीवर आहे. आणि नितीन गडकरी झाले ना तर जे विरोधी पक्ष आहेत ना त्यांना आता विरोधी पक्ष राहिलेलाच नाही आहे बरं का मित्रांनो. याच्यावर आपण नंतर बोलणार आहे कारण का खूप बोलण्यासारखं आहे. पण ते उद्याचं फंक्शन डोक्यात ठेवून मी आजची बाईट ही ताबडतोब टाकतो, कालच टाकणार होतो. तर म्हणजे जे नितीन गडकरी जे आहेत ना त्यांचं सगळ्या पक्षांशी चांगला संबंध आहे. त्यामुळं अगदी अजितदादा पवारांसुद्धा एकनाथ शिंदेना सुद्धा कदाचित एक वेळ जर त्यांना मुख्यमंत्री पद मिळत नाही त्यांच्या पक्षाला तर त्यांना भाजपमधला हे अगदी हसत खेळत किंवा नाईलाजानं त्यांना मान्य करावं लागेल. तर नितीन गडकरी हे सगळ्यात वरचं नाव आहे. माझं म्हणणं असं आहे की नितीन गडकरी आता याच्यामध्ये गेलेले आहेत, केंद्रामध्ये आहेत.
आणि ते तिकडे चांगलं काम करतात, त्यांचा तिकडे चांगला जम बसला असा विचार करून जर विचार करायला गेलं तर भाजपचं वैशिष्ट्य असं की नव्याने विचार करणारे आणि धाडसी विचार करणारा पक्ष आहे. त्यामुळे कदाचित एका वेगळ्या चेहऱ्याला सुद्धा ते आणू शकतात. त्यामध्ये मी पुणेकर, मी कोथरूडकर म्हणून मी नक्कीच पहिल्यांदा एक नाव सुचवीन, ते म्हणजे चंद्रकांतदादा पाटील का नको, चंद्रकांतदादा पाटील का नाही याचाही तुम्ही विचार करू शकता. अतिशय सज्जन, सौम्य आणि खऱ्या अर्थाने भाजपच्या नेचरशी जुळून घेणारा म्हणजे ही व्यक्ती आहे, हे जर नेचर आहे यांचं. हे एक नाव मी पुढं करीन. आणि जाता जाता मी आणखीन म्हणेन का नको, आणखीन जरा तरुण, धडाडीचा आणि प्रूव्हन ज्याला म्हणतात ना, ते नाव पुढं का आणू नये. पुन्हा मी कोथरूड आणि पुणेकर या नात्यानं मुरली अण्णा मोहोळ यांना मुख्यमंत्री का करू नये. अर्थात हे जरा फार धाडसी डिसिजन होईल, फार मोठा डिसिजन होईल, फार धक्कादायक डिसिजन होईल कदाचित बाकीच्या शहरांसाठी. पण पुणेकर हे फार वेगळे आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल, तर त्यांच्या दृष्टीनं हे अतिशय आनंदाची गोष्ट असू शकते. आणि एक चांगला आणि सज्जन आणि आत्तापर्यंत तरी त्यांच्यावर कुठले फारसे मोठे आरोप नसलेली चांगली व्यक्ती, उमदी व्यक्ती असं हे ठरू शकेल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ह्यामध्ये तर तुम्ही कॉमेंट करा. मित्रांनो, कॉमेंट तुम्ही खूप कमी करताय. गुलालला अगदी भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. शक्यतो मी गुलाल हे फार शॉर्ट करायचा प्रयत्न करतो, पण तरी मी जेव्हा बोलायला सुरुवात करतो त्यावेळी काय कट करावं आणि काय नाही असंही मला होतं. तर मित्रांनो, कॉमेंट प्लीज करा. आणि तुम्हाला काय वाटतं की हे जी मी नावं सांगितली त्याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठले नाव मुख्यमंत्र्यासाठी तुम्हाला वाटत असेल तर ते आजच्या आज कळवा, कारण का उद्याच्या 12पर्यंत हे डिक्लेअर झाले असेल. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10 गुलाल. निवडणुकीनंतरचं सुनामी पर्व असंच मी याला नाव देईन. धन्यवाद.